श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 12.2 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1, 2 नंतर क्वेश्चन 3, 4, 5 आपण काय आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6, 7, 8, 9, 10 पाहणार आहोत. ओके, आता त्यामधील क्वेश्चन नंबर 6 बघा. सम तिकीट्स ऑफ ₹200 and some of ₹100 of a drama in a theater were sold. The number of tickets of ₹200 sold was 20 more than the number of tickets of ₹100. The total amount received by the theater by sale of tickets was ₹37,000. Find the number of ₹100 tickets sold. म्हणजे इथं आपल्याला काय सांगलेलं आहे, म्हणजे थिएटरमध्ये काही तिकीट 200च्या रुपीच्या काही तिकीट्स विक्री झालेली आहेत आणि काही काय 100 रुपीच्या. ओके, आणि द नंबर ऑफ तिकीट्स 200च्या म्हणजे मोर झालेली आहेत, राईट. 100 रुपीजपेक्षा 200 रुपीच्या तिकीट्स आहेत त्या 20 मोर आहेत. ओके, आता बघा ते आपण कसं सॉल्व करायचं. फर्स्ट आता आपण जर समजा म्हणजे 100 रुपीजच्या जर आपण एक्स मांडल्या. ओके, आता बघा फर्स्ट आपण लेट द नंबर ऑफ ₹100 तिकीट्स सोल्ड बी एक्स आपण मानू. ठीक आहे. आता पुढची कंडिशन काय आहे बघा. द नंबर ऑफ तिकीट्स आपल्याला काही इथं लिहून घ्यायचे आहे. द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹200 सोल्ड ऑज किती मोर आहे 20 मोर दॅन द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹100. 200 रुपीच्या नोट आहेत त्या काय 20 मोर आहेत, राईट. त्यामुळे काय येणार आहे बघा. द नंबर ऑफ ₹200 तिकीट्स सोल्ड इज किती येणार आहे तर x + 20. का तर x आपण मांडलेले आहे 100 रुपीच्या तिकीट्सना आणि 200 रुपीच्या तिकीट्स आहेत त्या 20 मोर आहेत, त्यामुळे x + 20 आल्या. ओके, आता नेक्स्ट बघा आपल्याला काय करायचं आहे. इथं काय दिलेलं आहे. टोटल अमाऊंट रिसिव्ड बाय द थिएटर बाय सेल ऑफ तिकीट वॉज 37,000. ओके, the amount received by the sale of tickets is 100x + 200 आणि x + 20. ओके, आता आपण हे असं का घेतलेलं आहे बघा. आपण काय 100 रुपीच्या तिकीट्स एक्स मानले आहेत, हे एक्स आहे आणि ते 100 रुपीचे आहेत. तसंच आपण 200 रुपीच्या नंबर्स आहेत ते x + 20 मानलेले आहेत, राईट. त्यामुळं आणि त्याची सम आपल्याला दिलेली आहे किती 37,000. याची टोटल अमाऊंट इज इक्वल टू 37,000. ओके, आता बघा ह्याचा आपण काय करूया, हे सॉल्व करूया. हे इक्वेशन आहे ते. ओके, 100x आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 200 × x म्हणजे काय तर 200x. ओके, आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. आता 3 0 आहेत. फर्स्ट आपण हे काय 1 2 3 0 देऊया आणि 2 2 4 होणार आहे, म्हणजेच काय 4000 येणार आहे. इज इक्वल टू 37,000. ओके,
आता फर्स्ट आपण ह्याचं x आहे त्यामुळे ह्याचं ॲडिशन करूया. 100x प्लस 200x किती होतंय तर 300x प्लस 4000 इज इक्वल टू 37,000. ओके, देअरफॉर 300x आणि इकडं प्लस आहे, आपल्याला इकडं गेलं की ह्या साईडला गेलं की काय करायचं असतं, मायनस घ्यायचं असतं. त्यामुळे इज इक्वल टू 37,000 मायनस 4,000. ओके, नंतर बघा काय होतंय, देअरफॉर आता त्यामुळे काय होतंय 300x इज इक्वल टू ह्याचं मायनस केलं किती होतंय 0 0 0. 7मधून 4 गेले 3 म्हणजे 33,000 आलं. राईट, देअरफॉर आता हे 300 आहे, हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, आपल्याला ह्या साईडला घालवायचं आहे तर हे काय डिव्हिजनमध्ये जातं. त्यामुळे x इज इक्वल टू 33,000 अपॉन 300. ओके, आता आपण ह्याचं डिव्हिजन करूया. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट होणार आहेत आणि हे काय 3 1 3 3 1 3 आणि 3 1 3 राईट आणि एक 0 म्हणजे किती येणार आहे, देअरफॉर x इज इक्वल टू किती येते तर 110. राईट, म्हणजे आपल्याला काढायला काय सांगितले होते 100 रुपीजच्या तिकीट्सचा नंबर, म्हणजे आपण x कन्सिडर केला होता. राईट, तो आलेला आहे 110. देअरफॉर द नंबर ऑफ ₹100 tickets of sold is equal to किती 110. ओके, क्वेश्चन नंबर 7 बघा. ऑफ द 3 consecutive natural numbers 5 times the smallest number is 9 more than 4 times the greatest number. Find the numbers. आपल्याला काय सांगितलेलं आहे 3 consecutive natural numbers, 3 consecutive natural numbers आहेत आणि त्यामधील 5 times the smallest number, त्या नंबरमधील जो स्मॉलेस्ट नंबर जो छोटा नंबर आहे तो 5 टाइम्स काय आहे 9 म्हणजे 9 मोर आहे. ओके, कशाच्या तर 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर म्हणजे सगळ्यात मोठा जो नंबर असणार आहे त्याच्या 4 टाइम्स न ग्रेटर आहे. राईट, ओके, आता फाइंड द नंबर्स. आपल्याला आता काय करायचं आहे तर ते 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स कोणते आहेत ते काढायचे आहेत. कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स म्हणजे काय आता 1 न सुरू होणारे 1 2 3 4. राईट, आणि कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय तर सलग येणारे नॅचरल नंबर्स. आणि असा क्वेश्चन्स आपण काय आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. फर्स्ट आपण काय आता कॉन्सिक्युटिव्ह नंबर जर एक्स मांडला राईट तर दुसरा काय येणार आहे सलग असल्यामुळे एक्स प्लस 1 येणार आहे आणि थर्ड येणार आहे एक्स प्लस 2. लेट द 3 consecutive natural numbers are x. ओके, x एक मांडला तर दुसरा कोणता येणार आहे x प्लस 1 येणार आहे. राईट, आणि तिसरा येणार आहे x प्लस 2. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर. आता ह्यामधील स्मॉलेस्ट नंबर कोणता असणार आहे x. ओके, 5 टाइम्स स्मॉलेस्ट नंबर म्हणजे किती येणार आहे 5 टाइम्स. राईट, म्हणजे 5x येणार आहे. ओके, आणि आता काय सांगितलेलं आहे 4 टाइम्स. राईट, 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर म्हणजे आता 4 टाइम्स ग्रेटेस्ट नंबर इज इक्वल टू आता ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे एक्स प्लस 2 आणि तो 4 टाइम्स म्हणजे 4 न मल्टिप्लाय. राईट, एक्स प्लस 2 म्हणजे आता ह्याचं बघा आता मल्टिप्लिकेशन करून किती होत आहे
4 इंटू एक्स 4x झालं प्लस 4 टू 8. ओके. आणि आपल्याला बघा गिवन कंडिशन कोणती दिलेली आहे. फर्स्ट आपण ही काय ॲज इट इज लिहून घेऊया. फ्रॉम गिवन कंडिशन काय आहे 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर, 5 टाइम्स द smallest number is 9 more than 4 times the greatest number. ओके. आता आपल्याला सांगितलेलं आहे 5 टाइम्स न स्मॉलेस्ट नंबर आता आपण काढलेला आहे इथं राईट 5x. ओके. देअरफॉर 5x इज इक्वल टू किती असणार आहे 5x इज इक्वल टू आता काय 4 टाइम्स आपण काय काढलेलं आहे 4x प्लस 8 आणि मोर किती आहे तर 9 म्हणजेच काय इथं होणार आहे प्लस 9 होणार आहे राईट प्लस 9. ओके. आता आपण हे बघा सॉल्व करूया. देअरफॉर काय होणार आहे x आपण एका साईडला घेऊया 5x का तर आपल्याला xची व्हॅल्यू काढायची आहे आणि इकडं प्लस असतं इकडं गेलं की मायनस होतं त्यामुळे -4x इज इक्वल टू 8 प्लस 9 तर 17. ओके. देअरफॉर त्यामुळं x 5 - 4 काय 1 राहणार आहे म्हणजे x राहणार आहे फक्त इज इक्वल टू 17 म्हणजे xची व्हॅल्यू आपल्याला 17 आलेली आहे. त्यामुळं बघा आता एक नंबर x इज इक्वल टू एक नंबर किती भेटला 17 भेटला राईट. आणि नंतर x प्लस 1 इज इक्वल टू म्हणजे 17 प्लस 1 18 राईट. आणि x प्लस 2 किती आलेला आहे तर 17 प्लस 2 म्हणजेच 19. म्हणजे आपल्याला हे 3 नंबर्स कोणते भेटलेले आहेत तर कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर 17 18 आणि 19 राईट. देअरफॉर 17 18 19 आर 3 consecutive natural numbers. Okay. Question number 8. Raju sold a bicycle to Amit at 8% profit. म्हणजे राजूनं बायसिकल अमितला विक्री केली 8% प्रॉफिटनं. ओके. नंतर अमित रिपेअर्ड इट्स स्पेंडिंग ₹54. अमितनं रिपेअर करायला त्याला ₹54 खर्च केले. देन ही सोल्ड द बायसिकल टू निखिल फॉर ₹1134 विथ नो लॉस नो प्रॉफिट. नंतर अमितनं निखिलला बायसिकल सोल्ड केली विक्री केली त्याची कितीला 1134ला आणि नो लॉस नो प्रॉफिट म्हणजे फायदाही नाही आणि तोटाही नाही. फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल फॉर विच राजू परचेस्ड इट. आणि आपल्याला काय काढायचे आहे तर राजूनं परचेस केलेले बायसिकलची कॉस्ट काढायची आहे. ओके. फर्स्ट म्हणजे राजूनं सोल्ड केली होती राईट. आता त्याची आपल्याला काय काढायची आहे प्राइस काढायची आहे. फर्स्ट आपल्याला जे सांगितलेलं आहे ते आपण एक्स मानू फाइंड करायला म्हणजे राजू परचेस्ड बायसिकल ॲट कॉस्ट बी आपण एक्स. ओके. लेट राजू परचेस्ड बायसिकल ॲट कॉस्ट बी काय एक्स रुपीज मानू. ओके. आणि नंतर सेकंड बघा आता काय आहे ते किती अमितला त्यानं काय सोल्ड केली किती 8% प्रॉफिटला. राजू सोल्ड बायसिकल टू अमित ॲट 8% प्रॉफिट. आपल्याला काही इथं कंडिशन दिलेले आहे ते एक एक कंडिशन फक्त काय सॉल्व करत जायचे.
ओके, आता त्यामुळे बघा काय होणार आहे, देअरफॉर 8% प्रॉफिट ऑन रुपीज एक्स इज इक्वल टू किती होणार, तर एक्स रुपीजचा आहे राईट, आणि आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे, त्यामुळं इंटू 8/100. ओके, आता बघूया, आता आपण हे भाग घालून किती होत आहे ते. फर्स्ट आपण काय 2 न भाग घालूया. बघा 2 4 8, 2 5 10 आणि 0 आलेलं आहे, म्हणजे किती x इंटू 4/50 आलं. नंतर आणि 2 न भाग जात आहे, 2 2 4, 2 2 4 आणि 1 राहते आणि 2 5 10, म्हणजे किती आलं, x इंटू 2/25. ओके, म्हणजेच काय, आता x इंटू 2 हे काही न्यूमेरिटरला असतं, त्यामुळं 2x/25 आलं राईट. हे आपण काय काढलेलं आहे, 8% प्रॉफिट ऑन रुपीज एक्स. आता नेक्स्ट काय आहे बघा, आता राजू सोल्ड, काय येणार आहे आता, राजू सोल्ड द बायसिकल टू अमित फॉर, आता बघा आपण हे एक्स मांडले होते, राजू परचेस्ड, हे आणि हे प्लस 8% प्रॉफिटनं हे प्लस केलं की ह्याची व्हॅल्यू भेटणार आहे, इज इक्वल टू किती, x + 2x/25. ओके, आणि आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया, म्हणजे आता इथं हे प्लस असेल तर इथं काय 1 असणार आहे राईट. याचा आता क्रॉस करायचा आणि खालची डिनॉमिनेटर आहे त्याचं काय करायचं असतं, या कंडिशनला मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे 25x, आता प्लसचं साईन आहे इथं प्लसचं द्यायचं, हे इंटू हे म्हणजेच काय 2x होणार आहे, अपॉन डिनॉमिनेटरचं काय करायचं असतं, मल्टिप्लिकेशन. इथं 1 आहे त्यामुळे फक्त इथं काय 25च येणार आहे. ओके, मग नेक्स्ट बघा आता काय होणार, 25x + 2 म्हणजे काय 27x/25. ओके, आणि आता पुढची कंडिशन दिली आहे, आम्ही रिपेड इट्स स्पेंडिंग 54, म्हणजे अमितनं स्पेंड केलेलं आहे 54 रुपीज त्याच्या रिपेअरिंगसाठी बायसिकलच्या राईट. अमित स्पेंड ₹54 फॉर रिपेअरिंग. ओके, म्हणजे हे प्लस केलं ही व्हॅल्यू भेटत्या राईट. सो द कॉस्ट ऑफ बायसिकल फॉर अमित इज किती होणार आहे, रुपीज हे प्लस काय 54 राईट. का तर त्यानं हे म्हणजे 54 रुपीज खर्च केला होता बायसिकलसाठी. 27x/25 + 54. ओके, आता नेक्स्ट कंडिशन बघा, अमित सोल्ड द बायसिकल टू निखिल फॉर ₹1134 with no loss no profit राईट. म्हणजे हे इज इक्वल टू आता हे येणार आहे राईट, कारण त्यामध्ये त्याला काही फायदाही झाला नव्हता आणि तोटाही झाला नव्हता राईट. म्हणजे बघा आता काय येते, 27x/25 + 54 इज इक्वल टू 1134. ओके, आणि आता नेक्स्ट बघा काय होतं, तर आता आपण फर्स्ट काय करूया, तर हा नंबर आहे तो ह्या साईडला घेऊया. ओके, 27x/25 इज इक्वल टू
1134. इकडं प्लस आहे, इकडं गेलं की मायनस होणार आहे, -54. देअरफोर आता बघा काय होत आहे, 27x अपॉन 25. दोन्हींचं मायनस केलं किती आलेलं आहे, तर 1080 रुपीज आलेलं आहे, राईट. आणि आता आपल्याला बघूया, आता हे काय करायचं आहे, 25 आहे, इकडं डिव्हिजनमध्ये आहे, इकडं गेलं की ते मल्टिप्लिकेशनमध्ये होतं, राईट. देअरफोर 27x इज इक्वल टू 1080 आणि हे मल्टिप्लिकेशनमध्ये 25. ओके. देअरफोर आणि इथं बघितलं तर तुम्ही हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेलं की काय ते डिव्हिजनमध्ये होणार आहे, राईट. म्हणजेच x इज इक्वल टू 1080 इंटू 25 अपॉन 27. देअरफोर x इज इक्वल टू, आता आपण ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. ओके, आता आपण ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. आता मी इथं साईडलाच करते. 1080 इंटू 25. 5 0 0, 5 8 40, 4 कॅरी ओव्हर गेलं, 5 0 0, त्यामुळे हे 4 येणार आहे इथं, 5 1 5. ओके, नंतर 0, 2 0 0, 2 8 16, राईट. 1 कॅरी ओव्हर आलं, नंतर 2 0 0 आणि हे 1, 2 1 2. ओके, प्लस केलं बघा आता किती येत आहे, 0 0, 6 आणि 4 10 आलेलं आहे, 5 + 1 6 + 1 7, म्हणजे 27,000 आलेलं आहे, 27,000 अपॉन 27. ओके, नेक्स्ट आता बघा काय होतं, त्यामुळं आपण काय आता डायरेक्ट भाग घालवू शकतो. 27 आलेलं आहे इथं आणि वरती काय आलेलं आहे, न्यूमॅरेटरला 27,000 आलेलं, 27 डायरेक्ट भाग जातोय, 27 1 27 आणि राहिलेले 3 0 आहे ते, म्हणजेच काय x इज इक्वल टू काय आलेलं आहे, 1000, राईट. म्हणजे बघा आपल्याला फर्स्ट प्राइस कशाची काढायची सांगितली होती, राजू परचेस्ड बायसिकल किती रुपीजला आहे ते, राईट. आणि ते आपण x मानलेलं होतं, आपण ते काय काढलेलं आहे. देअरफोर राजू परचेस्ड बायसिकल ॲट कॉस्ट रुपीज काय 1000. ओके, आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 9. A cricket player scored 180 runs in the first match and 257 runs in the second match. Find the number of runs he should score in the third match so that the average of runs in the 3 matches be 230. आता आपल्याला इथं काय सांगलेलं आहे, एका क्रिकेट प्लेयरचं स्कोअर 180 रन्स फर्स्ट मॅचमध्ये झालेले आहेत. ओके, सेकंड मॅचमध्ये 257 रन्स झालेले आहेत आणि आपल्याला आता काय फाइंड करायचं आहे, तर त्याचं थर्ड मॅचमध्ये रन्स किती झालेले असतील, स्कोअर किती झालेले असतील, राईट. आणि त्याची ॲव्हरेज म्हणजे रनची ॲव्हरेज काय दिलेली आहे, तर 230. ओके, आता आपण ते कसं सॉल्व करायचं ते बघूया. आता आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे बघा, तर थर्ड मॅचमधील त्या क्रिकेट प्लेयरचं काही स्कोअर सांगितलेले आहेत काढायला, राईट. आपण ते काय x मानूया. ओके, बघा आता, लेट द क्रिकेट प्लेयर स्कोर्ड इन द थर्ड मॅच बी. आता x काय असणार आहेत, त्या रन्स असणार आहेत. ओके, आणि तुम्ही बघितलं तर त्याचा 3 मॅचेसचा ॲव्हरेज सांगितलेला आहे आपल्याला 230, राईट. द ॲव्हरेज ऑफ द रन्स ऑफ 3 मॅचेस इज 230. ओके, मग आपल्याला बघा आता टोटल रन्स ऑफ 3 मॅचेस अपॉन टोटल मॅचेस केले की किती असणार आहे, 230 असणार आहे, राईट. टोटल रन्स
of three matches upon total matches is equal to 230, राईट. आता टोटल रन्स ऑफ 3 मॅचेस म्हणजे बघा काय येत आहे. ती फर्स्ट मॅच मधलं रन किती आहे तर 180. ओके. आता सेकंड मधला आहे 257, राईट. आणि आपण काय आता थर्ड मॅच मधलं काय एक्स कन्सिडर केलेत, राईट. त्यामुळे प्लस एक्स. आणि टोटल मॅचेस किती आहेत तर 3 मॅचेस आहेत, राईट. 3 मॅचेस आहेत इज इक्वल टू 230, राईट. आता आपण बघूया आता हे कसं सॉल्व्ह करायचं. आता हे 3 इकडं डिव्हिजनमध्ये आहे, इकडं गेल्यावर ते मल्टिप्लिकेशनमध्ये होतं. 180 प्लस 257 प्लस एक्स इज इक्वल टू 230 आणि काय हे मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे इंटू 3 आलं, राईट. आता आपण काय करूया, देअरफॉर आता ह्याचं आणि ह्याचं ॲडिशन म्हणजे किती होणार आहे 7, 8 आणि 5 13 आणि 2 + 1 म्हणजे 437 प्लस एक्स इज इक्वल टू ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन 3 0 0, 3 3 9, ओके. आणि 3 2 6. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू बघा आता भेटते ह्यानुसार. एक्स इज इक्वल टू इकडं प्लस आहे, इकडं गेलं की काय ते मायनस होणार आहे. म्हणजे काय होणार आहे 690 मायनस 437, ओके. आता देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय आता होतं आहे बघा. ह्याचं आणि ह्याचं मायनस केलं की 10 मधून 7 गेले 3 राहिले, नंतर 8 मधून 3 गेले की 5 राहिले आणि 6 मधून 4 गेले की 2 राहिले, राईट. म्हणजे एक्स इज इक्वल टू 253. आणि एक्स आपण काय म्हणलं होतं तर थर्ड मॅचेसचा स्कोअर आहे तो, त्या क्रिकेट प्लेअरचा थर्ड मॅचेसचा स्कोअर आहे तो आपण एक्स मांडलेला होता आणि आपल्याला तोच काढायचा होता, राईट. देअरफॉर काय होतंय बघा आता, द क्रिकेट प्लेयर स्कोर्ड इन द थर्ड मॅच इज 253 रन्स, ओके. आपलं काय आन्सर आलेलं आहे 253 रन्स, ओके. क्वेश्चन नंबर 10. सुधीर्स प्रेझेंट एज इज मोर दॅन 3 टाइम्स ऑफ एज ऑफ वीरू. सुधीरचं प्रेझेंट एज आत्ताचं वय काय आहे तर वीरूच्या एजच्या 3 टाइम्स, राईट. म्हणजे तिप्पट आणि 5 न मोर आहे. 5 माझं इथं राहिलेलं आहे बघा 5, राईट. 5 न मोर आहे. आणि अनिल एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. आणि अनिलचं एज आहे ते सुधीरच्या इयरच्या हाफ आहे. इफ द रेशिओ ऑफ द, आता कशाचा रेशो, सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज. सम ऑफ सुधीर्स अँड वीरूजच्या एजचा आणि काय 2 3 टाइम्स अनिल एज. आणि 3 टाइम्स अनिल एजचा रेशिओ आहे 5:6. देन फाइंड वीरूज एज. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे वीरूज एज, ओके. फर्स्ट आपण काय करूया तर आपण वीरूजचं एज आहे ते एक्स मानूया, ओके. लेटस वीरूज एज बी एक्स आणि हे काय इयर असणार आहे, ओके. एक्स मानलेला आहे आता. त्यामुळे सुधीरचं एज किती होणार आहे, देअरफॉर सुधीर एज इज इक्वल टू बघा आता वीरूच्या एजच्या 3 पट 3 टाइम्स आणि 5 न मोर म्हणजे +5 म्हणजेच काय येणार आहे 3x + 5, राईट. आणि हे काय इयर असणार आहेत, ओके. आणि नेक्स्ट कंडिशन बघा काय आहे, अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. आपल्याला काय फक्त एक स्टेप बाय स्टेप हे फक्त काय करत जायचं आहे, ओके. अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर.
देअरफोर आता त्यामुळे अनिलचे एज किती होणार आहे, सुधीरचे एज आपण काढलेलं आहे 3x + 5/2 राईट इयर. ओके, आता पुढची कंडिशन बघा, आपल्याला रेशो काढायला कशात सांगितलेलं आहे, सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज. हे आधी फर्स्ट आपण काढूया. ओके, देअरफोर द सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज इज इक्वल टू, आता आपण सुधीरचं एज काढलेलं आहे 3x + 5 राईट, आणि ह्याचं वीरूजचं एज आहे x, त्यामुळं काय होणार आहे 3x इज इक्वल टू 3x + 5 प्लस काय x. ओके, आता 3x + x म्हणजेच काय येणार आहे 4x + 5. ओके, आणि कशाचा रेशो 3 टाइम्स अनिलचे एज काढूयात आपण. 3 टाइम्स अनिल्स एज इज इक्वल टू 3 टाइम्स म्हणजे काय, आता 3 इंटू आपल्याला काय करावं लागणार आहे, आता अनिलचं एज आपण काढलेलं आहे ते 3x + 5/2. ओके, आणि आता बघा आपल्याला ही कंडिशन दिलेली आहे, ह्याचा रेशिओ आहे तो काय 5:6 आहे. आपल्याला लिहायचं आहे आता हे फ्रॉम गिवन कंडिशन. आता काय दिलेलं आहे, सम ऑफ सुधीर्स एज अँड वीरूज एज, आणि कशाचा रेशिओ अपॉन 3 टाइम्स अनिल्स एज राईट. 3 टाइम्स अनिल्स एज, याचा रेशिओ काय आहे तर 5/6. ओके, आता आपण ह्याच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत, बघूया आता त्या भरूया आपण. सम ऑफ सुधीर्स एज अँड वीरूजचं एज आपण काढलेलं आहे बघा 4x + 5 अपॉन 3 टाइम्स अनिलचं एज ही काढलेलं आहे 3x + 5/2 इज इक्वल टू 5/6. ओके, आता आपण हे काय सॉल्व करूया, म्हणजे आपल्याला काय एक्सची व्हॅल्यू भेटते राईट. आता हे काय करायचं असतं, हे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. ओके, म्हणजे देअरफोर 6 इंटू हे येणार आहे 4x + 5 इज इक्वल टू 5 इंटू काय हे येणार आहे राईट 5 इंटू 3x + 5/2. ओके, आता आपण बघा इथं 3 आलेलं आहे, इथं 6 आलेलं आहे. डिवायडिंग बोथ साइड 3 करूया. डिवायडिंग both the sides by 3. मग काय होणार आहे 3 × 1 = 3 होणार, 3 × 2 = 6 होणार आहे राईट. त्यामुळे काय येणार आहे 2 4x + 5 इज इक्वल टू 5 3x + 5/2. ओके, देअरफोर आता आपण हे सॉल्व करूया. ओके, हे काय फर्स्ट मल्टिप्लिकेशन करूया. 2 4 = 8x + 2 5 = 10 इज इक्वल टू, आता आपण काय ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 5 3 = 15x प्लस 5 5 = 25 आणि अपॉन काय 2 येणार आहे राईट. आता तुम्ही बघितलं तर हे डिव्हिजनमध्ये आहे, इकडं गेलं की काय ते मल्टिप्लिकेशनमध्ये येतं. त्यामुळे बघा आता 2 8x + 10 इज इक्वल टू 15x + 25. आणि आता हे आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व करूया. 2 8 = 16, त्यामुळं किती होणार आहे 16x आणि 10 2 = 20 इज इक्वल टू 15x + 25.
ओके, आता आपण एक्स एका साईडला घेऊया, नंबर्स एका साईडला घेऊया. देअरफोर 16x प्लस आहे, इकडं गेलं की मायनस होतंय, -15x इज इक्वल टू 25. हे प्लस आहे, इकडं गेलं की मायनस होतंय, त्यामुळे -20. देअरफोर 16 - 15 तर 1 फक्त राहतंय, म्हणजे फक्त x राहिलेला आहे. 25 - 20 तर किती आलेलं आहे? 5. त्यामुळे x आलेला आहे 5. आणि आपल्याला आपण काय कन्सिडर, विरुद्धचं एज आहे ते कन्सिडर एक्स केलं होतं आणि त्याचंच आपल्याला एज काढायचं होतं. देअरफोर त्यामुळं बघा आता विरुज एज इज इक्वल टू किती झालेला आहे? 5 इयर्स. ओके, तुम्हाला थोडंसं काय हार्ड वाटेल, पण स्टेप बाय स्टेप एक असं काय करत गेलं की काय खूप सोपं आहे, राईट. तर स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपलं काय प्रॅक्टिस सेट 12.2 शिकून फुल सॉल्व झालं आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.